ते बघा कापा आता. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी रेकॉर्ड करत आहे माझा 3rd ब्लॉग आणि आजचा ब्लॉग माझ्या छोट्या बहिणीसाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे. कारण की माझ्या बहिणीचा फायनली वेट संपलेला आहे एवढ्या वर्षाचा आणि आज आमच्या घरी येणार आहे एक न्यू मेंबर आणि त्या न्यू मेंबरला भेटायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर मग पुढे व्हिडिओमध्ये पहा की आमचा न्यू मेंबर कोण असणार आहे. सी यू, बाय. मी गॅलरीमध्ये वेट करते आहे माझी बहिणी येईपर्यंत तिचे व्हिडिओ काढायला. तर असं तुम्ही माझ्या घराबाहेरचा व्ह्यू बघू शकता गॅलरीमध्ये. A few moments later. आणि माझी बहीण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हो बो, माझी बहीण आली आहे, वरतीच येते. लेट्स वेट फॉर हर. यायला पाहिजे. Here is the welcome of our new member. Then my sister, your wait is over. How are you feeling? Shy किती जसं की आम्ही सेलिब्रिटीज हो. ही माझी मम्मी आणि हा आलाय आमचा न्यू मेंबर. किती शांत बसलंय. ही बघा मेंबर आलेला आहे. तुम्ही बघितलंच असाल किती क्यूट आहे तो. अजूनपर्यंत त्याला नाव काय ठेवलंय मला माहिती नाहीये. सुरुवात पण झालेली आहे. रुद्र कसा आहे डॉग? टीका काय लावलंय? ते लावतात ना जेव्हा फर्स्ट टाइम आपण घरात आणतो. शांत रे जा. उद्या त्याला 1 month कंप्लीट होणार आहे. नाव काय अजून ठेवलं नाहीये. रेक्स. रेक्स सांगा ना वाटत. तू परत कर बघू. बाकी पाचचा पसारा इग्नोर करा तुम्ही. हॅपी हॅपी हॅपी. दीदी कुत्रा कसा वाटला? ही इज सो क्यूट, जस्ट लाईक मी. Emotional damage.
A few moments later. गाईस, तुम्ही बघितलं आमचा डॉग आला आहे. सर्वांनी त्याची रिव्ह्यू पण दिली आहे. दीदी तर वेळीच झाली, बघितलं ना. आता आम्ही चाललो आहोत फादर्स डेचं आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत एक छोटंसं. तर आम्ही आता चाललो आहोत केक आणायला. सो सी यू लेटर, बाय. घरी रिटर्न आलो. अनफॉर्च्युनेटली आम्हाला केक नाही मिळाला बिकॉज संपले होते सर्व. तर आम्ही त्यांना बोललो की ठीक आहे, मग आमच्यासाठी रेडी करा, आम्ही हाफ ॲन आवरमध्ये घ्यायला तर की हाफ ॲन आवरमध्ये मिळेल, तुम्ही या. मग आता आम्ही परत रिटर्न घरी आलो आहोत. परत हाफ आवरने आम्ही जाऊ. सी यू देन. मम्मी काय हात देऊ नको. लागत नाही ग बसायला. गुलगुली होते. लागत आहे दादाचं हे. ती बघ ती बघ. रुद्र हात काढ बघू. रिको, रिकी, तू फक्त साईड आहे. रिओ, रिरू, हे चार जोकर कोण आहेत माझ्या आजूबाजूला? ही मोठी जोकर कोण आहे? लिली, तेच चारच जोकर, एक जोकर नाहीये. दीदी तुझा लॉल झाला. दादाला बोलवा, दादाला पण दाखव. त्याला फोटो. गाईस, तर आता आमचं अर्धा तास झालेला आहे. मग आता आम्ही चाललो केक आणायला. आणि माझी मम्मी पण तेवढा वेळ आली, तुम्ही बघू शकता. ही बघा. मम्मी हाय कर तिथूनच. मम्मी आणि मम्मी डॉगीला आमच्या खायला देते. बघा, त्याला पाणी दिलं तर तू पाणी घेत नाही आता प्यायला. आम्हाला झोप आली आहे फक्त. पिकोरेक्स.
आम्ही केक घेऊन आलो आहोत. आम्ही तिकडे ठेवू. अँड माय मॉम इज गायब. दिसत नाही आहे ती इथे कुठे. तिची चप्पल तर दिसते. आय गेस तिला कडी लावली. मम्मी वॉक वॉक चलो. ट्राय करतो हात बी खाल्लं ते पण त्याचे पायच नाही हलत. आमचा हग्गीचा जेवढा मोठा आहे. चला 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 गुड बॉय. अरे आमचा बाबू काय ऐक आमची काय तू जेव्हा तर छोटा थोडंसं तुझा लाड करणार. कुत्र्याच्या पिल्ल्याला एवढं करतोय जेव्हा कोणाला खरंच बेबी होईल तर आपण काय करू तसं. आमचं तोंड बघा. आमचं तोंड दाखवा. हे बघा बघा आम्ही किती गोंडस दिसतोय पण आम्ही हसणार नाही एवढे गोंडस नंतर. A few moments later. आमचे बडे पप्पा बाबा आले आहेत डॉगला भेटायला. तर त्यांच्यासोबत ते पण किड्स झाले आहेत. ते बघा ते बघा ते बघा. फ्लेवर आला त्या नवीन. न्यू फ्लेवर आणला. बाबा नॉनव्हेज खाल्लं त्याचाच वास आला असेल. ते बघा चाटतोय. पोट बघा बाप्पा तुमच्यापेक्षा मोठे. पण हा 8 दिवसावरती आपल्या ठेवायचा नाही. हा आपल्याला 8 दिवसांनी विकायचा आहे. आणि हे बोलल्यावरती हिचा रिएक्शन बघा. अरे एडा गेलाय पप्पा मग बोलला मला. विकून टाकायचा तो. लवकर सुसू करीत. शिपट करायचं. ते बघा गाई बोला तू वाटी वाटी माऊ साठी डॉग साठी डॉग. गेली रागाने. मला खाल्ली माणसांनी. घ्या चला पटकन. चलो चलो पप्पा त्याला काय ठेवा त्याला खाली ठेवा त्याला खाली. आता आम्ही केक कट करणार आहोत. फादर्स डेचा केक कट करतोय. रडलो बोलते मी. तुला नाही घेतलंय. मोदीने मला हाक डायरेक्ट सुनील हा काहीतरी बोलते. मराठीत माझ्याशी बोलले. दिल्लीला चहा पाणी होतं ना त्यांचं. आणि आमचं फादर्सचं सेलिब्रेशन चाललंय आणि आमच्या पॅरेंट्सचे ते पॉलिटिकल डिस्कशन चाललंय. ते बघा ते बघा. कापा आता हात लावा दोघांनी पण. राईट हँड बडे पप्पा. येस. हॅपी फादर्स डे टू आवर 3 फादर्स. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे टू यू. आमच्या दादाने आयडिया किती चांगली काढली बघा. मधनं कट केलं आणि साईडनं परत कट केले आणि की पीसेस बनलेत. हे बघा फक्त क्रीम भेटला वाह. आता. क्रीमच खायला लागते. तर तुम्ही पाहिलंच असाल की आम्ही आता आमच्या फादर्ससाठी छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं फादर्स डेसाठी. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आजच्या दिवसामध्ये. आज आमचा नवीन फॅमिली मेंबर आला. तर काका आमचे बघायला आलेले ज्यांना मी बाबा म्हणते आणि माझे मोठे काका आहेत त्यांना मी बडे पप्पा म्हणते. ते दोघांनाही डॉग आवडला. सगळ्यात जास्त माझ्या बाबांना आवडला. म्हणजे मधले काका तुम्ही बघितलं असाल त्या डॉगसोबत आमच्यासारखेच ते छोटे किड बनून गेले होते आणि कसे खेळत होते त्याच्यासोबत.
आणि ते मुद्दाम माझ्या बहिणीला चिडवत होते की आता आपण ह्याला विकून द्यायचं आहे, परत रिटर्न करायचं आहे. आणि तुम्ही तिचं रिॲक्शनसुद्धा बघितलं असाल की तिचं रिॲक्शन कसं होतं. पण असं काही नाही, आम्ही रिटर्न नाही देणार आहोत. तो आमचाच आता डॉग आमचाच झाला आहे. आणि त्याचं नाव अजून काही डिसाईड केलं नाही आहे, पण आम्ही त्याचं नाव आरवरनंच ठेवणार आहोत. कारण की आमच्या फॅमिलीचं सगळ्यांचं नेम आरवरनंच आहे. सो तो आता आमचा फॅमिली मेंबर आहे म्हणून त्याचं नावसुद्धा आरवरनंच ठेवणार आहोत आम्ही. अँड आम्ही केक आणला होता मॉम अँड मी केक्स अँड मोरमधनं, जे आमच्या पेडमध्येच केक शॉप आहे. त्यांचे कॅफेसुद्धा आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ह्याचे कॅफे आहेत. आणि केकची गोष्ट करू तर ओ माय गॉड, ते नेहमी यम्मी केक्स बनवतात. त्यांची टेस्ट खूप छान असते, खूप छान. आणि जर तुम्हाला कस्टमाइज केक देणार असाल तर ते सुद्धा ते बनवतात. आणि आम्ही जेव्हा कस्टमाइज केक्स बनवतो तेव्हा ते शॉपचं ओनर म्हणजे तुषार दादा, त्याला खूप टेन्शन येतं की आता आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी बहीण कुठली त्याच्यासाठी टास्क घेऊन येणार आहोत. कारण की आमच्या दोघींचे डिझाईन्स जे असतात केक्सचे ते खूप डिफिकल्ट असतात. पण त्यातल्या त्यात पण दादा आम्हाला एक्झॅक्टली सेम दाखवलेले केक्स बनवून देतो. अँड अप्रिशिएट टू यू दादा की तू आम्हाला देतोस जसे आम्ही केक पाहिजेत तसे. अँड थँक्यू फॉर इट. तर तुम्ही सुद्धा कॅफेला आणि शॉपला व्हिजिट करू शकता. मी खाली तुम्हाला ॲड्रेस प्लस तुम्हाला मी कॉन्टॅक्टसुद्धा देणार. देन आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.